नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. ते तुम्हाला खूपच महत्त्वाचे ठरतील. तर मित्रांनो, कोणीही व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक कदम स्वच्छता की ओर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4, वातावरणातील हवेचा दाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1, 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक 1, 746 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2, 2020 ते 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक 4, गतिज ऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म हा कृषी दिन म्हणून दिवशी साजरा करतात. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, हंटर आयोग घटनेच्या नंतर स्थापन हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक 1, मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यांतील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 2, शंकुपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चंपारण्यामधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4, नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20,
पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण? महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवालिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2017च्या रजनी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? 2017च्या रजनी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राजमाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही हे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. भारताचे मानव निर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानव निर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. हिमालय पर्वतरांगचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? हिमालय पर्वतरांगचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कनाष्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले पुढीलपैकी अक्षर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 CV रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17
बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 गवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. सॅटॉनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या हा पुस्तकाचे लेखक कोण आहेत. उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते. घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते. तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोण. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे. ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती. उरुग्वे या देशाची राजधानी कोणती. तर ऑप्शन क्रमांक 2 मॅटेव्हिदेओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही. इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश या किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश या किताबाचा त्याग केला. तर ऑप्शन क्रमांक 2 सर ह्या किताबाचा त्याग केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1
क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात डॅश जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. भारताचे डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सेनापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल.